श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपल्या या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे 3 महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच काय की कुंभ राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबर महिना, नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिना हा कसा जाणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि आपल्या चॅनलवर जे निरनिराळे व्हिडिओ असतील, निरनिराळ्या राशीवरती जे व्हिडिओ बनवले असतील, त्या व्हिडिओ नक्की तुम्ही आवर्जून बघा. आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, अशा मित्रमंडळींना, नातेवाईकांना आपले जे व्हिडिओ आहेत ते नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, की कुंभ राशी राशीचक्रातली 11वी रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहेत. आणि आता बघा, की कुंभ राशीला सध्या 7.5चे दुसरे चरण चालू आहे आणि कुंभ राशीची 7.5चे जे चरण आहे, ते दुसरं चरण चालू आहे. पण आता सध्या, की दुसरं चरण चालू असताना सुद्धा, की आपले जे कर्म आहेत ते चांगले ठेवा. बघा मित्रांनो, की आपले कर्म जर चांगले ठेवले, तर कुठल्याही 7.5चा, कुठल्याही अशुभ शक्तीचा तुम्हाला परिणाम जाणवणार नाही आणि तुमचं जे काम आहे ते यशस्वी नक्कीच होईल. त्याचप्रमाणे बघा, की शुभ आणि अशुभ, त्याचप्रमाणे बघा दुःख आणि सुख हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीला जर सुख मिळत असेल, तर त्याला दुःख हे नक्कीच येणार आहे आणि ज्याला आता सध्या दुःख चालू असेल किंवा त्याला सतत त्रास होत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला फार अडचणी येत असतील, तर नक्कीच मित्रांनो लक्षात ठेवा, की तुमचं दुःख जाऊन तुम्हाला सुख नक्कीच मिळणार आहे आणि तुम्ही एक ना एक दिवस नक्कीच यशस्वी व्हाल. फक्त तुमचे प्रयत्न चालू ठेवा. प्रयत्न अजिबात सोडू नका. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. काही मित्रांनो बघा, कुंभ राशीच्या व्यक्तींना फार अडचणी अडचणी आता कुंभ राशीचे व्यक्ती फार अडचणीत असतील किंवा त्यांची धावपळ होत असेल किंवा त्या फार दुःखी असतील. पण मित्रांनो एक लक्षात ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा किंवा तुम्ही ज्या देवाला मानता किंवा जे तुम्ही करता त्यावर विश्वास ठेवा आणि आपले कर्म चांगले ठेवा, प्रयत्न चांगले ठेवा. तुम्हाला नक्कीच तुमच्या दुःखातून, तुमच्या अडचणीतून मार्ग निघेल आणि तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि तुमचे सर्व दुःख दूर होऊन तुम्ही नक्कीच सुख आणि शांततेत जगाल. हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. बघा मित्रांनो, कुंभ राशीचे आता आपण बघणार आहोत कुंभ राशीचे जे 3 महिन्याचे राशी भविष्य आहे, त्यातले बघा की शनी ग्रह जे आहेत तुमच्या राशीचे स्वामी आहेत आणि शनी ग्रह हे 14 नोव्हेंबर पासून 14 नोव्हेंबर पासून जे शनी ग्रह आहेत ते वक्री होते, ते आता सरळ मार्गी होणार आहे. म्हणजेच काय की शनी महाराज आता सरळ चाल चालणार आहेत आणि शनी महाराज म्हणजे शनी ग्रहाने जेव्हा सरळ चाल चालली, तर कुंभ राशीवर त्याचा फार चांगला परिणाम होणार आहे. त्यांना खूप ज्या अडचणी येत होत्या, त्या अडचणी दूर होणार आहेत आणि तुमचे दुःखाचे दिवस दूर होऊन तुम्हाला सुखाचे दिवस येणार आहेत. त्याचप्रमाणे बघा, की ज्या व्यक्ती हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये होत्या किंवा ज्यांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्ती हॉस्पिटलमध्ये होत्या, त्यांच्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींची फार धावपळ झाली असेल किंवा त्यांची धावपळ होत असेल किंवा एक बघा, की तुमच्या कामानिमित्त तुमचा प्रवास होत असेल किंवा एखाद्या कामामुळे तुम्हाला सतत धावपळीत सामना करावा लागत असेल, तर मित्रांनो बघा, की येणारे जे 3 महिने आहेत, त्यातला जो नोव्हेंबर महिना आहे, त्या 14 नोव्हेंबर पासून तुमचे धावपळीचे प्रमाण हे फार कमी होणार आहे. ज्यांच्या जीवनात अतिशय धावपळ होत असेल, त्यांचं धावपळीचं प्रमाण कमी होऊन त्यांना एकदम सुख आणि शांतता लाभणार आहे. त्याचप्रमाणे बघा, की त्याचप्रमाणे बघा, की तुमचे 7.5चे हे दुसरे चरण चालू आहे आणि दुसरे चरण चालू असताना सुद्धा, की तुमचं 29 मार्च 2025 नंतर तिसरे चरण चालू होणार आहे आणि तिसरे चरण हे दुसऱ्या चरणापेक्षा खूप चांगले असते. म्हणजेच काय, की 7.5चं तुम्हाला चालूच असते. परंतु दुसऱ्या चरणात जेवढा तुम्हाला त्रास झाला, तेवढा तिसऱ्या चरणात तुम्हाला त्रास होणार नाही. आणि ते तिसरे चरण हे तुमचे 29 मार्च 2025 नंतर चालू होणार आहे. तर बघा आणि त्याचप्रमाणे बघा, की शनी महाराज जे 14 नोव्हेंबर 2024 पासून जे वक्री होते ते मार्गी होणार आहे आणि ते मार्गी झाल्यामुळे तुमच्या जीवनातील खूप साऱ्या समस्या ह्या मिटणार आहेत आणि तुम्हाला पण चांगले दिवस कुंभ राशीच्या व्यक्तींना येणार आहेत. तर बघूया की
येणारे जे 3 महिने आहे, ते तुमच्या आरोग्यासाठी कसे जाणार आहे? तुमचं आरोग्य, तुमचं शिक्षण, महिला वर्गासाठी, नोकरदार वर्गांसाठी आणि जे कुंभ राशीचे व्यक्ती हे व्यवसाय करतात, अशा व्यावसायिकांसाठी येणारे जे 3 महिने आहेत, ते कसे जाणार आहे, ते आपण बघूया. तर पहिल्यांदा बघा, की आरोग्याच्या बाबतीत. तर आरोग्याच्या बाबतीत बघा, की येणारा जो नोव्हेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे जे 3 महिने आहेत, ते तुम्हाला अतिशय चांगले जाणार आहे. परंतु गार आणि गरम हे असे जे पदार्थ आहेत, ते एकत्र खाऊ नका. म्हणजेच काय, कधी तुम्ही एक गार खा, थोड्या वेळाने गरम वस्तू खा. पण तुम्ही गार आणि गरम अशा दोन्ही वस्तू तुम्ही एकत्र खाऊ नका. त्यामुळे तुमचं आरोग्याला थोडासा त्रास होईल. बाकी आरोग्यामध्ये बघा, की तुमच्या 3 महिन्यात जो तुमचा प्रवास होणार आहे, त्या प्रवासामध्ये तुम्ही बाहेरचे खाणे टाळा आणि बाहेरचे खाणे टाळल्यामुळे तुम्हाला जो अपचन, गॅसेस, पोटदुखीचा जो त्रास आहे, तो नक्कीच होणार नाही. म्हणजेच काय, की येणाऱ्या ज्या महिन्यात 3 महिन्यात आहे, तुम्ही तुमच्या आरोग्याची नक्कीच काळजी घ्या. त्याचप्रमाणे बघा, की तुमचं विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा येणारे जे 3 महिने आहेत, ते अतिशय चांगले जाणार आहे. परंतु 20 ऑक्टोबर जे येणारी जो ऑक्टोबर महिना आहे, त्या ऑक्टोबरच्या 20 तारखेच्या आधी थोडंसं तुमचं अभ्यासात मन लागणार नाही किंवा अभ्यासात दुर्लक्ष होईल. त्याची तुम्ही थोडीशी काळजी घ्यायची आहे. म्हणजेच काय, आपलं मन एकाग्र ठेवायचं आहे. तुमचा मन एकाग्र ठेवल्यानंतर तुम्हाला अभ्यासात लक्ष केंद्रित करायचं आहे किंवा तुम्ही जे करणार आहात, त्यात तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. परंतु बघा, 20 ऑक्टोबर नंतर तुम्ही सर्व परीक्षेत किंवा ज्या तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार आहात, त्या स्पर्धा परीक्षेत तुम्हाला 20 ऑक्टोबर नंतर नक्कीच यश मिळणार आहे. म्हणजेच काय, 20 ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय चांगलं यश मिळणार आहे. परंतु थोडंसं 20 ऑक्टोबर पूर्वी तुम्हाला तुमचं मन एकाग्र, म्हणजेच काय, की मन एकाच ठिकाणी गुंतवायचं आहे. तुमचं मन तुम्हाला भरकटू द्यायचं नाहीये किंवा तुम्हाला शांततेत किंवा एकदम शांत चित्ताने तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि जे तुम्ही काम करणार आहात, स्पर्धा परीक्षा देणार असाल, तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित करायचं आहे. बाकी इतरत्र कुठेही तुम्हाला तुमचं मन एकाग्र करायचं नाहीये. त्याचप्रमाणे बघा, की मित्रांनो, वैवाहिक जीवनाविषयी. आता वैवाहिक जीवनात सुद्धा तुम्हाला जो येणारा कालखंड आहे, तो अतिशय चांगला जाणार आहे. परंतु 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर आपल्या जोडी 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर आपल्या जोडीदाराचे भाग्य अतिशय चांगले राहणार आहे. त्यामुळे आपल्या जोडीदाराने जोडीदार तुम्हाला सल्ला देणार आहे, ते तुम्ही नक्कीच त्यांच्या सल्ल्यानुसार काम करा आणि ते जे म्हणतील ते तुम्हाला ऐकून घ्यावेच लागेल. शेवटी तुमचे जोडीदार आहेत आणि तुम्हाला जे ते सांगतील ते तुम्हाला ऐकावं लागेल. परंतु तुम्हाला जर त्यांचा एखादा निर्णय जरी पटला नाही, तरी तुम्ही तो शांत चित्ताने ऐकून घ्यायचा आहे. पटकन तुम्हाला कुठलीही रिएक्शन द्यायची नाहीये. त्यामुळे तुमच्या जे छोटे-छोटे प्रॉब्लेम आहेत, थोड्या-थोड्या कारणांवरनं जे तुमची भांडणं होतात, ती तुमची भांडणं नक्कीच होणार नाहीये. त्यानंतर बघा, की 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत तुमचं जोडीदाराचं भाग्य अतिशय चांगले असल्यामुळे ते तुम्हाला जे सल्ला देतील, तो तुम्ही सल्ला ऐकून एखाद्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुद्धा करू शकता. एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकता किंवा तुम्ही वाहन खरेदी करू शकता. ते तुम्हाला अतिशय चांगलं जाणार आहे. त्यानंतर बघा, की अ, 14 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात थोडीशी काळजी घ्यायची आहे. म्हणजेच काय, जो 1 महिना आहे 14 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत, त्या 1 महिन्यात तुमच्या जोडीदाराची आणि तुमचे भांडण होणार नाही किंवा किरकोळ कारणामुळे तुमच्यात काही गैरसमज होणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. परंतु बघा, की 14 डिसेंबर नंतर तुम्ही आपल्या जोडीदारासोबत एखाद्या छोटासा प्रवासासाठी जाणार आहात किंवा तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या कुटुंबासोबत तुमचा एकत्रित प्रवास घडणार आहे. म्हणजेच काय, की 14 डिसेंबर नंतर तुमचं वैवाहिक जीवन हे अतिशय चांगलं जाणार आहे. त्याचप्रमाणे बघा, की आता तुमचं शिक्षणाविषयी झालं, तुमचं आरोग्याविषयी झालं आणि तुमच्या वैवाहिक जीवनाविषयी झालं. आता आपण बघणार आहोत, की तुमचं भाग्य. तर बघा मित्रांनो, 13 ऑक्टोबर नंतर भाग्य तुमचं अतिशय चांगलं जाणार आहे. म्हणजेच काय, की तुमचं भाग्य हे अतिशय चांगलं असणार आहे. त्यामुळे तुम्ही 13 ऑक्टोबर नंतर एखादा छोटासा व्यवसाय चालू करू शकता. एखाद्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुद्धा करू शकता. परंतु 13 ऑक्टोबर पूर्वी तुम्हाला कुठलाही निर्णय घ्यायचा नाहीये. तुम्ही कुठलंही नवीन कार्य चालू करायचं असेल, तर तुम्हाला ते 13 ऑक्टोबर नंतरच चालू करायचं आहे.
13 ऑक्टोबरच्या आधी तुम्हाला कुठलंही काम किंवा नवीन शुभ कार्य तुम्हाला करायचं नाहीये. त्यानंतर बघा करिअर. तर करिअरच्या बाबतीत विचार केला तर कुंभ राशीच्या व्यक्तींना करिअरच्या दृष्टीने जे येणारे जे 3 महिने आहेत ते थोडेसे अडचणीचेच जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये थोडीशी काळजी घ्यायची आहे. म्हणजेच काय तुमच्या वरिष्ठांचा सल्ला तुम्हाला ऐकायचा आहे. वरिष्ठ जे सांगतील ते तुम्हाला ते काम या 3 महिन्यात करावे लागेल. त्याचप्रमाणे बघा, की तुम्ही नोकरी करत असताना तुम्हाला थोडीशी काळजी याची पण घ्यायची आहे, की तुम्हाला राजकारणात भाग घ्यायचा नाहीये किंवा जरी तुम्ही राजकारणात भाग घेणार असाल, तर तुम्हाला तुमच्या जिभेवर, वाणीवर कंट्रोल ठेवायचा आहे. समोरचा व्यक्ती जर तुम्हाला रागाने किंवा वाईट काही बोलत असेल, तर तुम्हाला ते अतिशय शांतपणे ऐकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर लगेच तुमची भावना प्रकट करायची नाहीये आणि तुम्हाला थोडासा शांततेचा मार्ग हा अवलंबन करायचा आहे. म्हणजेच काय येणाऱ्या 3 महिन्यात तुम्हाला तुमच्या वाणीवर अतिशय कंट्रोल ठेवायचा आहे आणि तुम्ही जर तुमच्या वाणीवर कंट्रोल ठेवलं, तर येणारे जे 3 महिने आहेत, ते तुम्हाला अतिशय चांगले जातील. त्यानंतर बघा, की महिला वर्गांसाठी. महिला वर्गांसाठी सुद्धा येणारे जे 3 महिने आहेत, ते अतिशय चांगले जाणार आहे. परंतु तुमची थोडीशी धावपळ होणार आहे. कारण की येणारे जे 3 महिन्यात आहेत, ते अतिशय सणासुदीचे दिवस आहेत. प्रत्येकाच्या घरात सण असतील, दिवाळी असेल, दसरा असेल, दसऱ्याची, दिवाळीची लगबग प्रत्येक घरात चालू झालेली असेल किंवा लगबग चालू होणार असेल. त्या लगबगीच्या काळात महिला वर्गाने विशेष करून आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्याबरोबरच तुम्हाला तुमच्या कुटुंबाची देखील काळजी घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला कुटुंबाची काळजी घ्यायची असेल, तर तुम्हाला स्वतःची तब्येत अतिशय ठणठणीत ठेवायची आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःवर लक्ष लक्ष नक्कीच द्या. आधी स्वतःची काळजी घ्या आणि मग नंतर कुटुंबाची काळजी घ्या. त्याचप्रमाणे बघा ज्या महिला नोकरीनिमित्त आपलं घरकाम सुद्धा करतात आणि घरकाम आपलं आवरून झालं, की आपल्या नोकरीनिमित्त त्या ठिकाणी जातात. म्हणजे त्यांची दोन्ही ठिकाणी धावपळ होत असते. आपल्या नोकरीच्या ठिकाणी सुद्धा तुमची धावपळ होत असते. तसंच घरातलं पण तुम्हाला आवरून, तुमचं कुटुंब सांभाळून तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी जावं लागतं. तर त्यामुळे तुम्ही तुमची जे प्रवासादरम्यानचा जो प्रवासात आहे, तो तुम्हाला प्रवासाचा काळ जर सांभाळून प्रवास करायचा आहे. जर तुम्ही टू व्हीलरवर जाणार असाल, बसने जाणार असाल, तर तुम्हाला तुमची स्वतःची काळजी नक्कीच घ्यायची आहे. त्याचप्रमाणे बघा, की जर तुम्हाला जर थोडंसं आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याबरोबरच आपल्या स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला येणारे जे 3 महिने आहेत, ते स्वामींच्या कृपेने अतिशय चांगले जातील. त्याचप्रमाणे आता महिला वर्गाचं झालं, आता आपण बघणार आहोत व्यापारी वर्गासाठी. तर बघा व्यापारी वर्गासाठी येणारे जे 3 महिने आहेत, ते अतिशय चांगले जाणार आहेत. तुमचे जे जुने कर्ज असतील ते तुमचे ह्या येणाऱ्या 3 महिन्यात हे फिटणार आहेत. त्याचप्रमाणे बघा, की जी तुमची येणे बाकी असेल, एखाद्या ठिकाणावरून तुमचं उधारी वसूल होणार असेल, तर ती सुद्धा वसुली 3 महिन्यात तुमची होणार आहे. तर बघा मित्रांनो, की आता सध्या तुम्ही आता व्यापारी वर्गाचं बघितलं, महिला वर्गाचं आता आपण कसे 3 महिने जाणार ते बघितलं. तर बघा सध्या आता 7.5चं चालू आहे आणि 7.5मध्ये तुमचे कर्म चांगले ठेवा आणि कर्माबरोबरच मी तुम्हाला काही थोडे उपायही सांगणार आहे. ते तुम्ही उपाय करा. तुम्हाला 7.5त नक्कीच फायदा होईल. त्यातला पहिला उपाय आहे, की तुम्ही दर शनिवारी हनुमान चालीसाचे पठण करायचं आहे. मारुती मंदिरात जाऊन तुम्हाला हनुमान चालीसाचे वाचन हे नक्कीच करायचे आहे. त्याचप्रमाणे बघा, की शनी मंदिरात जाऊन तुम्हाला शनी महाराजांना तेल आणि काळे तीळ व्हायचे आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला दर शनिवारी शनी मंत्राचं उच्चारण किंवा शनी मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे. हे तुम्ही सर्व जर केलं, तर तुम्हाला ज्या 7.5मध्ये जो त्रास होतो, तो थोडासा तुमचा 7.5चा त्रास हा नक्कीच स्वामींच्या कृपेने कमी होणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे मित्रमंडळी, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ.